पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या ठाणे महिला अध्यक्षपदी मीनाताई अलिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राचार्य जोगेंद्र कवाडे यांनी नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले। जोगेंद्र कवाडे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून मीनाताई दादाराव अलिंग यांची ओळख आहे। याआधी त्यांनी वॉर्ड अध्यक्ष, ठाणे जिल्हा महासचिव, ठाणे शहराध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत। गेल्या अनेक वर्षापासून मीनाताई अलिंग या सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत। त्यांच्या कामाची दखल घेऊनच त्यांनी जिल्हाध्यक्ष पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे। प्राचार्य कवाडे यांनी नियुक्तीपत्र देताना मीनाताई अलिंग यांचे कौतुक केले। तसेच पक्ष संघटना वाढवण्याचे आदेश दिले। या प्रसंगी उल्हासनगरचे माजी नगरसेवक प्रमोद टाले, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे, महेंद्र पवार, आनंद कडाले, अनिल तूक रुकुमारे, बीड जिल्हा सचिव लक्ष्मण कांबळे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष दिलीप कापसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना वाढीव पगारासह मागील थकबाकी मिळवून देणाऱ्या श्रमजीवी कामगार संघटनेच्या ठाणे महापालिका युनिटचे अध्यक्ष किरण कांबळे यांना कंत्राटी कामगारांसह इतर चतुर्थ श्रेणी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत पाठवावे असं भावनिक आवाहन कंत्राटी कामगारांच्या निर्धार मेळाव्यामध्ये करण्यात आले। किरण कांबळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या फायलेरिया विभागामध्ये लाभार्थी कंत्राटी कामगारांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या फायलेरिया विभागातील सुमारे 55 कंत्राटी कामगारांना ते कार्यरत असलेल्या मेट्रो वेस्ट हायड्लिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराने बेकायदेशीर कामावरून कमी केले होते। याशिवाय 2 महिन्यांचा पगार न देणे, जानेवारी 2020 पासून त्यांच्या वार्षिक रजेचा पगार दिला नव्हता। या अन्यायाविरुद्ध कामगारांनी महापालिकेकडे वेळोवेळी दाद मागितली होती, तरी सुद्धा न्याय न मिळाल्याने या कामगारांनी श्रमजीवी कामगार संघटनेच्या ठाणे महापालिका युनिटचे अध्यक्ष किरण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर 3 दिवस आंदोलन केलं होतं। एरवी या कामगारांची दखल न घेणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने यावेळी ताबडतोब त्यामध्ये लक्ष घालत त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या होत्या। त्यामुळे या कामगारांना पगारवाढीसह 2 वर्षाचा वार्षिक रजेचा पगार मिळाला होता। त्यामुळे किरण कांबळे यांचे आभार मानण्यासाठी फायलेरिया विभागातील कामगारांनी पुढाकार घेत हा निर्धार मेळावा आयोजित केला होता। यावेळी ज्येष्ठ कामगार नेते जगदीश केलारिया, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोणे आणि इतर कामगारांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। बोलले की आपण महापालिकेचे कर्मचारी आहोत, हे पहिला डोक्यात ठेवा की आपण महापालिकेचे कर्मचारी आहोत। ठेकेदार बदलतो, कर्मचारी बदलतात, आयुक्त बदलतात, उपायुक्त बदलतात, अतिरिक्त आयुक्त बदलतात, कामगार बदलतो का? म्हणून कुठलाही ठेकेदार किंवा कुठलाही अधिकारी आला तो बदलू दे, कामगार बदलणार नाही। आणि हे फक्त असं किरण कांबळे आहे किंवा साहेब आहेत म्हणून आज मी इथे उद्या लंडन अमेरिकेला मी नेगेटिव्ह बोलत नाहीये म्हणून संपलं असं नाही। ते बरोबर बोलले की आता फक्त CPE आणि डम्पिंग किंवा हे नाही, तर जेवढे घंटागाडी, घनकचरा, जेवढे कामगार आहेत सर्वांनी एक होऊन तुमचा एकोपा महापालिकेला दाखवा। तिकडे किरण कांबळे करायला लागणार नाही किंवा पुढे करायला लागणार नाही, बरोबर ना? तुमची एकी जेव्हा एक दिसेल महापालिकेला तर कुठलीही महापालिका तुम्हाला
म्हणजे घाबरवणार नाही किंवा काय नाही. आज तुम्हाला माहिती आहे किती महापालिकेने दबाव टाकला पोलिसांवरती मला उचलायला तिकडून आंदोलनामध्ये. पोलिस काय बोलले की आम्हाला लेखी द्या, पण त्याची होती का लेखी द्यायची नाही. बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे आपला हक्क मागण्याचा. त्याच्यामुळे काही काय घाबरायची गरज नाही, काय नाही, काय होत नाही. फक्त तुमची एक न घाबरता, फक्त आता सीपीचा विषय होता, मग सीपीचा नाही तर फाईल एरिया पण असू दे, घनकचरा पण असू दे, रस्तेसफाई पण असू दे, एकाला जरी त्रास झाला तर सर्वांनी येऊन समोर राहा ना. महापालिकेच्या कुठल्याही विभागात तुम्हाला त्रास झालेला नाही. काय होतंय हा तिकडे असं नाही होत. जेव्हा सगळे विभाग एकत्र होतील, कॉन्ट्रॅक्टवाले परमनंट चुकी आहेत, मला त्याचे थोडे प्रॉब्लेम आहेत, काही आधी मला बोलले तर ते ठीक आहे. पण आपला खूप मोठे मोठे विषय आहेत. जेवढे कॉन्ट्रॅक्ट लेबर्स आहेत, जेवढे कॉन्ट्रॅक्ट कामगार आहेत, सगळ्यांनी मी असेल नसेल कोणी असेल नसतील, पण तुम्हालाच आहे, तुम्ही भविष्यात महापालिकेच्या सगळ्या गोष्टीचा, तर तुम्ही कुठली संघटना किंवा हे न करता एकोप्याने हेच राहा. संघटना किती पण असू द्या, पण जेव्हा कुठला एकाही घटकावरती प्रॉब्लेम येईल, सीपीवरती आला तर सगळ्यांनी जमा महापालिका घेराव घालायचा. ज्या दिवशी हे होईल ना त्या दिवशी प्रत्येक कंत्राटी कामगाराला सुट्टी होईल. किरणभाऊ कांबळे साहेबांना या सर्व कामगारांतर्फे पहिल्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि दोन शब्द जागृती बोलणार आहे. पण आमच्या काही साथीदारांनी सांगितलं तर किरणभाऊ महानगरपालिकेमध्ये पाहिजे, पण आमच्या कामगाराची इच्छा आहे की त्यांनी राजकारणामध्ये उतरावं आणि विधानसभेमध्ये जावं. खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल भवन येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेत अर्धा तास सविस्तर चर्चा केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधील विविध प्रश्न आणि मूलभूत सुविधा आणि नवीन लांब पल्ल्यांच्या गाड्या सोडणं याकडे त्यांनी अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले. कोकण रेल्वे मार्गावरती प्रामुख्याने ठाणे ते रत्नागिरी, सावंतवाडी, गोवा, मंगळूर आणि केरळ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समोर मांडल्या. LTT, कुर्ला, मडगाव, मँगलोर रेल्वे मार्गावरील बहुतांश गाड्यांमध्ये जास्त गर्दी असल्याने आरक्षण उपलब्ध होत नाही. मुंबई शहर हे महानगर असल्याने या मार्गावरती अधिकाधिक गाड्या चालवण्याची गरज असून त्यानुसार CSMT आणि LTT कुर्ला तसेच ठाणे ते नाशिक, पुणे, मिरज येथेही पुरेशा टर्मिनल सुविधा नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. ठाणे मडगाव 2 रोजच्या गाड्या, ठाणे सावंतवाडी 2, ठाणे मँगलोर 1, ठाणे कोची त्रिवेंद्रम 2, ठाणे नाशिक, ठाणे मिरज 1 आणि ठाणे पुणे दररोज 2 गाड्या सोडाव्यात. तसेच ठाणे बोरिवली मार्गावरून EMU गाडी सुरू करावी अशी मागणी म्हस्के यांनी अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. येथून रेल्वे प्रशासनाला चांगला महसूल मिळतो. अशा रेल्वे स्थानकांचे रेल्वेने वेळोवेळी सर्वेक्षण केलं पाहिजे, जेणेकरून त्या स्थानकांवरती मूलभूत सुविधांची कमतरता कळू शकेल. जसे की प्रत्येक रेल्वे स्थानकावरती पुरेशा प्रमाणामध्ये पुरुषांची स्वच्छतागृहे आणि महिलांची स्वच्छतागृहे असावीत. भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन माझ्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या दिशेने अर्थपूर्ण पावले उचलावीत अशी मागणी चर्चेदरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. समाजातील सर्वच घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे. काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीतील मित्र पक्ष जातनिहाय जनगणना करण्यास कटिबद्ध आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाचा जातीनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण व्यवस्थेच्या विचारधारणेतून आलेल्या भाजपाच्या अनुराग ठाकूरांनी ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत असं वक्तव्य करून देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान केला. यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून बहुजनांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा तसेच जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या अनुराग ठाकूर यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रदेश प्रतिनिधी बी यादव, सुखदेव घोलप, भालचंद्र महाडिक यांसह इतर पदाधिकारी तसेच ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, मागासवर्गीय अध्यक्ष उमेश कांबळे यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुल गांधी जैसा हो, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाने जात न्याय जनगणनेचा मुद्दा हा सातत्याने लावून धरलेला होता, परंतु राहुल गांधी यांची जात काढून कुठेतरी SC ST ओबीसींचा अपमान करण्याचं काम कारस्थान भारतीय जनता पक्षाने आणि अनुराग ठाकूर यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। खरे तर त्यांच्या अशा या वक्तव्याचा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान बसलेल्या व्यक्तीने कुठेतरी निषेध करायला पाहिजे होता, परंतु त्यांचं ते वक्तव्य सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी समर्थन देण्याचं काम केलेलं आहे। परंतु आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू शकतो की काँग्रेस पक्ष हा बहुजनांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि काँग्रेस पक्षाची ही सातत्याने मागणी राहील की जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे, या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम आहे। भारतीय जनतेला संविधानाने दिले जे हक्क आहेत त्या न्याय हक्कांसाठी राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केला होता। जाती न्याय ही जे काय जाती न्याय जनगणना ही व्हायलाच पाहिजे ही त्यांची मागणी होती। मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या की ह्याच मधुवादी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना देखील असाच त्यांचा राज्याभिषेकासाठी जातीवरून त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला होता। महात्मा फुले असतील, सावित्री फुले असतील, या सगळ्यांना त्यांनी असाच जातीवरून यांना त्रास दिलेला आहे। तर ही जी मनुवादी जी काय घटना आहे, हे मनुवादी जे विचार आहेत, हा मनुवादीचा जो साप आहे हा आम्हाला ठेचून काढायचा आहे आणि आम्हाला खात्री आहे की राहुल गांधी हे मित्रांनो विरोधी पक्ष नेते झाल्यापासून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे बीजेपीची। मी आज एवढंच सांगेन की प्रत्येकाला प्रत्येकाची जात ही प्रिय असते, मग ती उच्च असो का नीच असो। त्यांनी अनुराग ठाकूरनी जे आमच्या राहुल गांधीजींना जातीबद्दल टोकलं गेलंय त्याच्याबद्दल आम्ही इथे निषेध व्यक्त करतो। आणि दुसरी गोष्ट, जे आपले पंतप्रधान आहेत त्यांनी पंतप्रधानांनी सुद्धा त्या अनुराग ठाकूरांना जे त्यांना सहाय्य केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचाही निषेध करत आहे। ही नेहमी जे लोक आपलं जी जनगणना आम्ही जी मागणी करतोय, जे राहुलची मागणी करतात हे नेहमी त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। त्यांना फक्त आणि फक्त जातीचं राजकारण करायचं, बाकी त्यांना दुसरं काहीच करायचं नाहीये। त्यासाठी आज आम्ही इथे निषेध आंदोलन करतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवास असलेल्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या प्राचार्य डॉक्टर प्रदीप ढवळ, डॉक्टर अरुंधती भालेराव लिखित चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन बुधवारी 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। दरम्यान कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा यापूर्वी एप्रिल व मे 2023 मध्ये होणार होता। मात्र काही अपरिहार्य कारणास्तव त्यावेळेचा हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्यांचा लेखाजोखा असलेल्या या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोरे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह राज्यातील मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। मुळात तुम्ही जो मला प्रश्न विचारला की या दिवशी तुम्हाला प्रकाशित करावं असं का वाटलं, मुळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याआधीचा माझा पुस्तकाचा प्रवास आहे। एकूण एक सर्वसामान्य शिवसैनिक ज्याला राजकीय कुठलाही वारसा नाही, घरामध्ये कोणी आमदार नाही, नगरसेवक नाही, वडील सर्वसामान्य काम करणारा मुलगा, पण सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हाताळण्यासाठी म्हणून बाळासाहेबांनी जो नंतर निर्णय घेतला की समाजकारण करत असताना त्याला राजकारणाची जोड जर असेल तर समाजकारण करणं फार सोपं जाऊ शकतं, या विचारधारेमधनं असणारे हे एकनाथ शिंदे आहेत। आणि म्हणून ही योग्य वेळ आहे। महाराष्ट्रातल्या आज प्रत्येकाला एकनाथ शिंदेच्या जवळ जावं असं वाटतं, त्यांच्याशी बोलावं असं वाटतं, त्याने आपल्याला स्पर्श करावा असा वाटतो, त्याने आपल्या खांद्यावर हात ठेवावा असं वाटतं।
अनेक महाराष्ट्रातील सर्वसामान्य मंडळी आहेत. या सर्वसामान्य मंडळींना एकनाथ शिंदे माहित नाहीयेत, त्यांचा जीवन प्रवास माहित नाहीयेत. तो जीवन प्रवास या पुस्तकाच्या रूपाने का होईना पण लोकांपर्यंत जाईल आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब काय आहेत, मुख्यमंत्री काय आहेत हे लक्षामध्ये येऊ शकेल. पुस्तकामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल आपण केलेले नाहीत, तसंच पुस्तक ठेवलेलं आहे. त्यामुळे कुठलेही बदल म्हणजे राजकारणातले नंतरचे संघर्ष त्यामध्ये कदाचित आलेले नसतील. मुख्यमंत्र्यापर्यंतचा प्रवास त्यामध्ये आहे.